नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण एक स्लीवची नवीन डिझाइन बघणार आहोत. ही पैठणी साडीवरील ब्लाऊज आहे आणि त्याला आपण पफ स्लीव करणार आहोत आणि खाली पोटली बटन देखील. तर त्याच्यासाठी मी हे अस्तर आणि फॅब्रिक दोन्ही कटिंग करून घेतलेलं आहे. तर त्याच्यासाठी मी पहिल्यांदा ब्लाऊजच्या स्लीवचा मध्य काढून घेतलेला आहे आणि तो काठापर्यंत घेतलेला आहे. मग काठ वेगळा न करता आपल्याला हा पफ स्लीव बनवायचा आहे. तर दोन्ही बाजूला मी 2.5 इंच इतकं अंतर घेतलेलं आहे आणि दोन्हींचा असा हा मध्य काढून त्याला असा त्रिकोणामध्ये आखून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला हे दोन्ही कट करून घ्यायचं आहे. पण दोन्ही कट करून घ्यायच्या आधी मी हे दोन्ही अस्तरांना स्लीवच्या दोन्ही बाजूंना व्यवस्थित त्याच मापामध्ये ठेवून आखून घेऊन ठेवणार आहे. हे दोन्ही बाजूंना आखून घेतल्यानंतर फक्त अस्तर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे दोन्ही स्लीव्जला समान अंतर यावं यासाठी मी तीच बाजू उलटवून त्याच्यावरती उठवून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा, आता मी दोन्ही अस्तरवर पहिल्यांदा व्यवस्थित उठवून घेत आहे, कारण दोन्ही साईडला अगदी समान अंतरावर पफ्स यायला पाहिजेत आणि समान मापाचेच पफ्स यायला पाहिजेत यासाठी. अशा प्रकारे हे आखून झाल्यानंतर आपल्याला हे दोन्ही समान माप म्हणजे कट करून घ्या किंवा मेन फॅब्रिकवर ठेवून फक्त अस्तरवरती शिलाई मारून घ्या, असंही चालतं. तर हे दोन्ही त्याच्यावरती ठेवून आता मी डबल शिलाई मारत आहे, कारण पक्की शिलाई झाली पाहिजे, त्यासाठी शिलाई सुटली नाही पाहिजे यासाठी. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे असं कटिंग करून मध्ये मध्ये छोटे छोटे कट्स घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला उलटवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे उलटवून, जर आपल्याला जास्त मोठा फुगा नको असेल तर असं आपल्याला पॅच तयार करून पफ्स बनवायचा, म्हणजे अजिबात फुगत नाही. जितका आपण बनवलेला असतो तितकाच तो राहतो. आणि जर पूर्ण स्लीव्जला आपण पफ बनवायला गेलो तर तो आपण कितीही प्रयत्न केला तरी तो फुगतच असतो. म्हणून मी अशा प्रकारचं पॅच करून बनवून घेत आहे. आता आपल्याला जेवढं आपल्याकडे पट्टी जी अवेलेबल आहे तेवढं कापड घ्यायचं आहे. साधारण तरी 18 ते 20 इंच तरी हवं असतंच. तर हे माझ्याकडे जितकं होतं अवेलेबल तेवढं मी घेतलेलं आहे आणि त्याला 2-2 इंचाचे असे छोटे छोटे हे घालून दिलेले आहेत. हे पहा, दोन्ही बाजूला असेच छोटे छोटे स्पॉट घालून द्यायचे आहेत किंवा मध्य काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला असं हे सर्व एकत्र करून घ्यायचे आहेत. हे पहा, तुमच्याकडे जितके अवेलेबल आहेत तितके तुम्ही कापडाचे करून घेऊ शकता. तुम्हाला किती हवे आहेत जास्त, जर तुम्हाला प्लेट्स जास्त हवे असतील तर जास्त प्लेट्स घेऊ शकता. मी या दोन्ही साईडला 3-3 प्लेट्स घेतलेल्या आहेत, प्लस शिलाईचा एक दिसतोच आपल्याला. टोटल 4 प्लेट्स दिसतात दोन्ही साईडला. 4 8 प्लेट्स अशा होतात. आणि अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं हे ठेवून घ्यायचे आहेत प्रत्येक प्लेट्स मापानुसार. पूर्ण असे व्यवस्थित घडी घालून अशा प्रकारे दोन्हीही बाजूचे ठेवून घ्यायचे आहेत आणि त्याला वरून शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, अगदी समान अंतरावर तुम्ही पिना देखील लावून घेऊ शकता पहिल्यांदा, जर अवघडत असेल तर, म्हणजे अजिबात सरकणार नाही. अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आणि आपल्याला असं बरोबर त्याचं सेंटरमध्ये ठेवून साईडने शिवून घ्यायचं आहे असं. पण त्याच्यासाठी पहिल्यांदा मी अस्तरचा असा पॅच करून घेतलेला आहे, जो खालच्या बाजूने देखील व्यवस्थित होईल यासाठी, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येतं. जितकं आपण फिनिशिंग व्यवस्थित करू तितका ब्लाऊजचा लुक सुंदर येतो. म्हणून मी खालच्या बाजूचे पॅच देखील असे बनवून घेतलेले आहेत. हे पहा, असं उलटं करून. हे पहा, आणि आता हा पॅच आपण तिथे जोडणार आहोत.
अगदी व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायची आहे. हे पहा मी पॅचचं फिनिशिंग करून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता हा व्यवस्थित मधोमध ठेवून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. जर आणि ह्या शिलाईवर तुम्ही एखादी लेस देखील लावू शकता, पण माझ्या कस्टमरला लेस नको होती म्हणून मी लेस लावलेली नाही आहे. आणि जर तुम्हाला ही शिलाई दिसायला नको असेल तर आपण हा मेन फॅब्रिक आहे तोच फक्त उचलायचा थोडासा आणि आतल्या साईडने शिलाई मारून घेऊ शकता फक्त अस्तरवरती. म्हणजे आपल्याला वरून शिलाई पण दिसत नाही आणि लेस लावण्याची देखील अजिबात गरज नाही. ही आयडिया मी तुम्हाला फक्त सांगत आहे, मी ती मेन करून दाखवलेली नाही आहे, पण अशी मी एका ब्लाऊजला करून दाखवली होती. आणि अशा प्रकारे आपण याला शिलाई मारून घ्यायची आहे. ही पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्रा कापड आपल्याला व्यवस्थित कट करून टाकायचं आहे आणि याचा सेंटर बघून घ्यायचा आहे. आता हे अशा प्रकारे तयार झालेलं आहे पफ. आता आपल्याला खालच्या साईडला पोटली बटन करून घ्यायचे आहेत. तर पोटली बटन करण्यासाठी माझ्याकडे हे थर्माकोलचे बॉल्स आहेत ते मी घेतलेले आहेत आणि त्याला आता आपण दोऱ्याने गुंडाळणार आहोत. अशा प्रकारे पूर्ण गुंडाळून त्याला आता गाठ मारून घेणार आहोत. असे मी बरेचसे बॉल्स करून घेतलेले आहेत. तुम्हाला जितके हवेत तेवढे करून घेऊ शकता. एक अति पण करून घ्यायचे नाहीत. आपल्या हाताचं जितकं फिटिंग आहे तितक्याला किती अंतरावर आपल्याला पाहिजे आहे तेवढे आपण अंदाज घेऊन करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे मी दोन्ही हातांचे मिळून सर्व बॉल्स हे असे तयार करून घेतलेले आहेत. हे बॉल्स मी साईडला ठेवते आणि आता तुम्हाला लावून दाखवते. तर हे वरच्या बाजूने आता आपण काटाची फिनिशिंग केलेली नव्हती बॉर्डरची, तर त्या बॉर्डरच्या फिनिशिंगसाठी हे पहा इथून आपल्याला घ्यायचं आहे आणि जितकं आपलं फिटिंग आहे तितका मध्यापासून अंतर घ्यायचं आहे. पहिल्यांदा मध्य काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला किती अंतरावरती लावायचे तितके आपल्याला मी 1-1 इंचावरती लावणार आहे म्हणून हे असे स्पॉट मारून घेतलेले आहेत. फिटिंग सोडून मी असे हे स्पॉट मारून तुम्हाला दाखवत आहे. तर प्रत्येक बॉल्स हा 1-1 पोटली बटन हे 1 इंचावर मी लावणार आहे आणि ते अगदी सावकाशपणे लावून घेत आहे. आणि जे फिटिंगचं आहे त्या बाजूला मी लावलेलं नाही कारण शिलाई मारताना ते फिटिंगमध्ये सापडू शकतं आणि एक्स्ट्रा करून देखील आपले वेस्ट जाऊ शकतात कारण फिटिंग केल्यानंतर हाताचं इतके बॉल्स आपले पूर्ण फिटिंगमध्ये अडकू शकतात. त्यामुळे आपण पहिल्यांदा फिटिंगमध्ये जितके लागतील तेवढेच घ्यायचे आहेत. मी अशा प्रकारे लावून घेतले आणि ही फिनिशिंगसाठी खालच्या बाजूने ही वरती अस्तरची एक पट्टी लावत आहे. पोटली बटन हे आपल्याला पहिल्यांदा उलट्या बाजूला करून लावून घ्यायचे आहेत आणि वरून अशा प्रकारे अस्तरची ही पट्टी लावून घ्यायची आहे. ही अस्तरची अशी पट्टी लावून घेतल्यानंतर आपल्याला ही बाजू परतवून घ्यायची आहे. अशा प्रकारे लावून झाल्यानंतर आपल्याला वरून अशी दाब टीप मारून घ्यायची आहे. मी 2 टिपा मारणार आहे. म्हणजे इतकं सुंदर फिनिशिंग होतं की आतल्या साईडने देखील दिसत नाही कापड आणि बाहेरच्या साईडने देखील आणि बरोबर बॉल्स आपल्या हातावर बसले जातात आणि खूप सुंदर असं फिनिशिंग येतं. जर आपलं पफ स्लीव करायचा नसता तर हे डायरेक्ट आपण काट आणि अस्तरच्या मध्ये घालून पोटली बटन परतवू शकलो असतो, पण आपल्याला पफ स्लीव देखील करायचा होता आणि तो देखील बिना फुग्याचा करायचा होता म्हणून आपल्याला अशा प्रकारे पट्टी लावून फिनिशिंग करून घ्यायचं लागलं. तर अशा प्रकारे हे हाताचं डिझाईन तयार झालेलं आहे आणि खालच्या बाजूने देखील खूप सुंदर फिनिशिंग दोन्ही साईडला आलेलं आहे. पूर्ण बाजूला आपण हात शिलाई करून घेऊ शकतो त्या पट्ट्यांना, म्हणजे ते परत उलटवणार देखील नाहीत. आता पूर्ण पहा अशा प्रकारे आपलं तयार झालेला आहे हात. आता आपण इथं मध्ये एक बटन लावून घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा स्लीव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा. पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओ मी घेत राहीन आणि तुमच्यासाठी आणत राहीन. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.